नमस्कार. पार्श्वभूमी लाईव्ह पोर्टलमध्ये येत्या काही दिवसात बीडची विधानसभा निवडणूक होत आहे. या विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका काय असणार आहे? आपण निवडणूक लढवणार आहात का? बीडची विधानसभा मी निवडणूक लढवणार आहे आणि जरांगे पाटलांना मी विनंतीचं पत्र दिलेलं आहे की बीड विधानसभा मतदारसंघामधून मला आपण पाठिंबा द्यावा. ती विनंती माझी जरांगे पाटील निश्चितपणे स्वीकारतील असा मला विश्वास आहे. आणि गेले 5 वर्ष मी बीड विधानसभा मतदारसंघ लढवण्याची तयारी करतो आहे. त्यामुळं येणारी निवडणूक ही मी लढवणार. नेमकी आपली विधानसभेची तयारी कशी आहे आणि पुढे भविष्यात काय रणनीती असेल? मतदारसंघामध्ये माझे गेल्या 35-40 वर्षाचे कार्यकर्ते सोबत आहेत. मतदारसंघामध्ये माझा संपर्क आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये मी सहभागी असतो. त्यामुळे गेली 5 वर्षापासून आमची तयारी आहे. वेगळी तयारी करण्याची आवश्यकता नाही. आपण जे विनंतीपत्र दिलेलं आहे जरांगे पाटलांना, त्याच्यानंतर आज जी भूमिका जरांगे पाटलांनी जाहीर केलेली आहे, त्या भूमिकेत आणि आपल्या पत्रामध्ये काही विसंगती असं काही वाटतं का? समजा जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका तिचं मी स्वागत करतो. जरांगे पाटलांचं मी बीड मतदारसंघाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील नावाचा करिश्मा काय आहे हे दाखवून देण्याची ही सुवर्ण संधी आहे. आणि संधीचं सोनं करून समाज बांधवाला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका ही स्तुत्य, कौतुकास्पद आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवणारी आहे. जरांगे पाटलांनी आपल्याला काही शब्द वगैरे दिला का, असं काही की पाठिंबा देऊ किंवा या संदर्भात विचार करू, असं काही झालं का? नाही, अशा प्रकारचा शब्द वगैरे दिलेला नाही आहे. जरांगे पाटलांनी आज निर्णय घेतलेला आहे की निवडणूक लढवायची. जोपर्यंत निवडणूक लढवायचा निर्णयच नव्हता त्या अगोदर शब्द कसा देणार? त्यामुळे मी विनंती केलेली आहे. आता पाठिंबा द्यायचा नाही द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. साहेब, तुम्ही मित्रमंडळाची स्थापना केली होती. मित्रमंडळाची स्थापना केल्यानंतर आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर काही महिन्यातच शिवसेना सोडली. नेमकं कारण काय होतं की आता असं वाटत नाही किंवा आता निवडणूक आहे आणि आपण खूप घाई केली निर्णय घेण्यास, असं काही वाटतंय का? मी घेतलेला निर्णय हा 100% बरोबर आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनाचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जो निर्णय घेतला होता, जे स्टँडिंग खासदार आहेत त्यांना त्यांनी उमेदवारी नाकारली. माझा आग्रह होता की जे स्टँडिंग खासदार आहेत त्यांना उमेदवारी दिली पाहिजे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही आणि ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न पटल्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मी शिवसेना पक्ष सोडला. त्यामुळं कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून मी घेतलेली ती भूमिका होती. त्यामुळं लगेच पक्ष वगैरे सोडला नाही. मी मित्रमंडळाची स्थापना केली. मित्रमंडळाच्या माध्यमातून बीड मतदारसंघामध्ये काम गेली 3 वर्ष सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या काळात मित्रमंडळ, कार्यकर्ते आणि माझा लोकांशी असणारा संपर्क याच्या बळावरती या निवडणुकीमध्ये विजय मला मिळेल असा मला विश्वास वाटतो. साहेब, सुरेश नवले नेहमीच प्रत्येक विकासाच्या कामात आड येतात. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ
जो काही उड्डाणपूल होणार होता त्या संदर्भातही तुम्ही काही भूमिका जी घेतली होती त्याच्यावरून विरोधक तुमच्यावर असा आरोप करतात, नेमकं काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, यांनी त्या पुतळ्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलेलं होतं. या महाराजांच्या पुतळ्याचं जे सौंदर्य आहे ते अबाधित राहावं म्हणून मी त्या काळामध्ये उड्डाणपुलाला विरोध केला. जयदत्त क्षीरसागर यांचा डाव होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळून हा उड्डाणपूल करायचा आणि ह्या उड्डाणपुलाला काकूनाना हे नाव द्यायचं. म्हणजे आपल्या आईवडिलांचं नाव उड्डाणपुलाला देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सौंदर्य हे विद्रूप करण्याचा एक प्रकारचा जयदत्त क्षीरसागर यांचा डाव मी उधळून लावला. तो उड्डाणपूल होऊ दिला नाही. त्यामुळं खरं तर जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तोही पूर्वी असा उड्डाणपूल करून विद्रूपच करण्यात आला होता. एका अर्थानं जे सौंदर्य स्थळ आहे ते अबाधित राहावं म्हणून राज्यकर्त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक असतं. परंतु जयदत्त क्षीरसागर यांचा डाव वेगळा होता की आपल्या आईवडिलांचं नाव उड्डाणपुलाला द्यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून 5 मीटरवरती तो उड्डाणपूल करायचा. म्हणजे महाराजांच्या पुतळ्याचं सगळं सौंदर्य नष्ट होऊन जातं. त्यांचा जो इरादा होता तो इरादा मी धुळीला मिळवण्याचं काम केलेलं आहे. विकास कामाला अडथळा केला या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाही. प्रत्येक वेळी आपण असाल किंवा इतर विरोधक असताल, नगरपालिका असो की विधानसभा असो, प्रत्येक वेळी क्षीरसागर मुक्त बीड असा नारा दिला जातो. नेमकं तसं यावेळी काही तुमचं आहे का तसं काही नियोजन? नाही, या अगोदर क्षीरसागर मुक्त बीड अशा प्रकारचा नारा आमच्याकडून कधी देण्यात आला नाही. परंतु या निवडणुकीत मात्र क्षीरसागर मुक्त बीड विधानसभा मतदारसंघ अशा प्रकारचा नारा आम्ही देणार आहेत आणि मला विश्वास आहे की या नाऱ्याला जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळेल. बीड मतदारसंघामध्ये जवळपास 4.25 लाख मतदान आहे. त्यातील बहुतांश मतदान हे बीड शहरात आहे. बीड शहरातील ज्या काही समस्या आहेत, नगरपालिकेच्या असतील, रस्ते असतील, पाणी असेल, या सर्व सुविधा पुरवण्यात सत्ताधारी किंवा प्रशासन अपयशी ठरलं आहे का? नाही, म्हणजे मुळामध्ये 25-30 वर्षापासून बीड नगरपालिका ही क्षीरसागरांच्या ताब्यात आहे. अत्यंत नगरपालिकेचा ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार आणि बीड शहरवासियांचं केलेलं एक प्रकारे सामाजिक आणि आर्थिक शोषण हे क्षीरसागरांनी केलेलं आहे. इतकी वर्ष बीड नगरपालिका त्यांच्याकडं असूनही प्राथमिक सुविधाही ते देऊ शकलेल्या नाही आहेत. 15 दिवसानंतर पाणी येतं बीडमध्ये. म्हणजे तलावामध्ये पाणी पूर्ण असताना आज पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये 15 दिवस पाणी द्यायचं काही प्रयोजनच नाही आहे. म्हणजे हे जे पूर्वीपासून क्षीरसागराने नियोजन केलेलं आहे, या नियोजनाचा दुष्परिणाम आहे हा. बीडमध्ये डासांचं मोहोळ आहे, साम्राज्य आहे. म्हणजे मधमाशाचं मोहोळ असतं हे मी ऐकून होतो, पण एकमेव मराठवाड्यातलं शहर बीड आहे की जिथं डासांचं साम्राज्य आहे, मोहोळ आहे. आणि हे डास विविध प्रकारच्या साथी लोकांना देत असतात आणि ह्याच्या मुळाशी फक्त क्षीरसागरांचं राजकारण आहे असा माझा आरोप आहे. बीडच्या विद्यमान आमदारांविषयी काय सांगा? त्यांची एकूणच कामगिरी 5 वर्षात त्यांनी जे घेतलेली निर्णय असेल त्या नाही, संदर्भात त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन जनता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करणार आहे. त्यामुळं मी मूल्यमापन करण्याची गरज नाही, जनताच करणार आहे. आपण विधानसभेत नेमके कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जाणार आहात? नाही, बीड विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक मुद्दे आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतकरी, शेतमजूर, एकतर शेतमजुरांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि प्राथमिक सुविधांच्या बाबतीमध्येही बीड मतदारसंघ तसा वंचितच आहे.
10 वर्ष जयदत्त क्षीरसागर यांच्याकडं बीड मतदारसंघाचं नेतृत्व होतं. 5 वर्ष त्यांच्या पुतण्याकडं नेतृत्व आहे. मग 15 वर्ष हा मतदारसंघ त्यांच्याकडंच आहे. मग त्यांनी सांगावं 15 वर्षामध्ये हे 2 प्रकल्प आम्ही आणले. मी माझ्या कार्यकाळामध्ये मी सांगू शकतो 100 कोटीची मी प्रकल्प आणलेली आहे. बीडचं स्टेडियम मी अद्ययावत केलं. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बीडचं सिव्हिल हॉस्पिटल मी अद्ययावत केलं. बीडमध्ये 100 कोटीचा 220चा प्रकल्प मी आणला. बीड मतदारसंघामध्ये अनेक स्टोरेज टँक मीडियम प्रोजेक्ट मी केले. आणि विशेष म्हणजे बीडची बॅकवॉटर पाणीपुरवठा योजना हिला मान्यता देण्याचं काम मी केलेलं आहे. माझ्या कार्यकाळात झालेलं आहे. कार्यान्वित नंतर झाली, कारण निवडणुकीमध्ये मी पराभूत झालो, परंतु त्या योजनेला मान्यता माझ्या कार्यकाळामध्ये दिलेली आहे. त्याच्या तारखासहित मी सांगू शकतो. त्यामुळे अशी एखादी योजना जयदत्त क्षीरसागर किंवा त्यांच्या पुतण्यांनी सांगावे की आम्ही ही योजना आणलेली आहे, आम्ही स्वागत करू. परंतु एकही प्रकल्प ते सांगू शकत नाही. फक्त जाहिराती देणं, स्वतःच्या छबीला लोकांच्या मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणं, या पलीकडं म्हणजे जाहिरातीवरती जेवढा खर्च तेवढा समोरच्या त्या रस्त्यावरती झालेला खर्च असतो. म्हणजे रस्ता 10 लाखाचा आणि जाहिराती 10 लाखाच्या. हे क्षीरसागरांचं राजकारण आहे आणि ते बीड शहरवासियांना सगळ्यांना माहिती आहे. बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्र्यांविषयी त्यांच्याच पक्षातील काही लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या घटक पक्षातील जे भाजपचे आमदार असतील किंवा त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील, त्यांनी असा आरोप केला की पालकमंत्र्यांकडून निधी समान वाटप होत नाही, विकास रोखला जातो. याविषयी काय सांगाल? प्रश्न असा आहे की पालकमंत्री हे बीड जिल्ह्याचे आहेत का परळीचे आहेत? कारण राज्य शासनाकडून येणारे जे प्रकल्प आहेत ते परळीला जातात. पूर्वी मी 1990ला पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये गेलो, त्यावेळेस सीताफळ संशोधन केंद्र बीड जिल्ह्यामध्ये व्हावं ही मागणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी केली होती. आणि त्याच्या अनुषंगानं धारूरला ते सीताफळ संशोधन केंद्र झालं. सीताफळावरती प्रक्रिया करणारे उद्योग आणि त्या अनुषंगानं होणारं संशोधन हे राज्य शासनाच्या वतीनं करण्यात यावं. तो प्रकल्प परळी मतदारसंघामध्ये गेलेला आहे. मला वाटतं अजून एक शासकीय 1-2-3 जे प्रकल्प आहेत ते परळी मतदारसंघामध्ये गेलेले आहेत. मुळामध्ये प्रश्न हा आहे की पालकमंत्री हे परळीचे आहेत का बीडचे आहेत? त्याचं उत्तर एकच आहे की पालकमंत्री हे फक्त परळी मतदारसंघापुरते मर्यादित आहेत. त्यांच्याकडून जो निधी वाटप जो होतोय त्याच्यामध्ये अन्याय होतोय, तुम्ही कसं पाहता त्याकडे? त्यांच्याच काय आहे, निधी वितरण व्यवस्थेमध्ये मी नाही आहे. कारण जिल्हा नियोजन समिती DPC याचा मी सदस्य नाही आहे. त्यामुळे निधी वितरण कशा प्रकारे केलं जातं, कोणाला किती निधी दिला, त्याचं विवरण माझ्याकडे नाही आहे. परंतु ज्या अर्थी भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय लक्ष्मणजी पवार यांनी आरोप केलेला आहे की मला विश्वासात घेत नाहीत, मला निधी दिला जात नाही, त्या अर्थी तो सत्य आहे आणि हे चुकीचं आहे. म्हणजे कुठला तरी एखादा तुमच्या मर्जीतला कार्यकर्ता उचलायचा आणि त्याला DPCचा निधी द्यायचा आणि जे आमदार आहेत लोकप्रतिनिधी ज्यांना 3.5 लाख लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांना उपेक्षित ठेवायचं, हे वेगळ्या प्रकारचं राजकारण बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. आतापर्यंत अशा प्रकारचं राजकारण नव्हतं. त्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर तो जो प्रतिनिधी असेल जनतेनं दिलेला निवडून त्याला विश्वासात घेऊनच विकास प्रकल्प राबवले जायचे. परंतु हल्ली ते होत नाही, हे दुर्दैव आहे. जसं आपण सांगितलं जरांगे पाटलांना आपण विनंती केलेली आहे, तसं बीडमधून अनेक जण त्यांना भेटलेले आहेत, काहींशी त्यांचं बोलणं झालेलं आहे, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, जरांगे पाटलांना मी विनंती केलेली आहे की बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मी इच्छुक आहे, आपण मला पाठिंबा द्यावा. माझ्या विनंतीचा ते स्वीकार करतील असा विश्वास मला वाटतो, आशा वाटते. या उपर पाटलांचा निर्णय आहे. पाटील जो निर्णय देतील तो सगळ्यांना बंधनकारक राहील. निर्णय येईल किंवा न येईल, परंतु तुमची भूमिका नेमकी काय असेल निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने? बीड विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवायची
हे माझ्या डोक्यामध्ये आहे. आता बघूया काय काय उलाढाली होत आहेत. काही पक्षासंदर्भात काही असं काही बोलणं झालं का म्हणजे एखाद्या पक्षासोबत नाही. असं? कुठल्याही पक्षाशी मी बोललेलो नाही. कुठल्याही पक्षामध्ये मी जाणार नाही. सुरेश नवले यांचे वरच्या लेवलपर्यंत संबंध आहेत आणि त्या संबंधाचा या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्याच्या अनुषंगाने काय फायदा होईल असं वाटतं का? नाही, कुठल्या पक्षालाच मी उमेदवारी मागितलेली नाही आहे. मी संघर्ष योद्धा जरांगे पाटलांना विनंती केलेली आहे की आपण बीड मतदारसंघामध्ये मला पाठिंबा द्यावा. याच्या पलीकडं कुठल्या पक्षाकडे गेलो, मी विनंती अर्ज केले, त्यांचे इंटरव्ह्यू दिले, असं घडलेलं नाही. त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. मतदारांना काय संदेश द्याल, काय आव्हान कराल? नाही, मतदारांना माझी विनंती राहील की बीड मतदारसंघामध्ये मी 10 वर्ष प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माझ्या कार्यकाळामध्ये मोठे प्रकल्प मी बीड मतदारसंघामध्ये आणलेले आहेत आणि आपण जर मला संधी दिली तर निश्चितपणे अजून नवीन नवीन विकास प्रकल्प आणण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. मी आपल्या विश्वासात पात्र राहण्याचा प्रयत्न करेल, हा माझा संकल्प आहे. धन्यवाद. थँक्यू.